नमस्कार. तुम्हा सर्वांचं मी अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आपण अगदी महत्त्वाच्या 11 अशा घटना बघणार आहोत की ज्या आता तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत आणि त्याचे काय परिणाम होणार आहेत. आणि एक अशी घटना घडणार आहे की ती ऐकून नक्कीच तुमच्या डोळ्यात पाणी येईल. तर मंडळींनो, तुम्ही शांत आहात परंतु कमकुवत नाही. तुम्हाला सांगते, तुम्ही कमी बोलता पण तुम्ही सगळं पाहत असतात आणि लोकांना वाटतं तुम्ही फक्त निरीक्षण करताय. पण खरं म्हणजे ना, तुम्ही प्रत्येक गोष्ट ही मनात नोंदवून ठेवता आणि जेव्हा वेळ येते ना, तेव्हा तुम्ही सर्व काही खेळ बदलावून टाकतात. आणि आजपासूनच तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडणार आहेत की त्या अगदी सूक्ष्म पद्धतीने घडतील, परंतु त्याचे परिणाम आहे ना मंडळींनो, जबरदस्त असतील. आणि आज जे मी सांगते ते नुसतं राशी भविष्य नाही बरं का, हा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. यामध्ये काय होणार की काही लोक तुमच्यापासून दूर जातील आणि काही अनपेक्षितपणे जवळ येतील. काही सत्य उघड होतील, काही भ्रम तुटतील. परंतु तुम्ही नेहमी इतरांची चूक दुरुस्त केली, परंतु आता विश्व तुमच्यासाठी परिस्थिती दुरुस्त करणार आहे. जे थांबलं होतं ना ते आता हलणार आहे. जे अडकलं होतं ते सुटणार आहे. आणि जे तुमचं आहे ते आता तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. पण म्हणून व्हिडिओ लक्ष देऊन ऐका, कारण पुढील प्रत्येक घटना ही तुमच्या आयुष्याचं चित्र बदलू शकते. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सांगते, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा, कारण तुमचा हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मदत करतं. त्यामुळे मला अजून प्रोत्साहन मिळतो, ऊर्जा मिळते. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करून द्या आणि अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. एक गोष्ट तुमच्यासाठी अगदी फायदेशीर आणि महत्त्वपूर्ण आहे. त्यातील पहिली घटना जी घडणार आहे ना, ती म्हणजे लपलेलं सत्य उघड येणार. होय, तर मंडळींनो, तुमच्या आयुष्यातील पहिली आणि सर्वात धक्कादायक घटना म्हणजे लपलेलं सत्य अचानक समोर येणार. बराच काळ तुम्हाला काहीतरी चुकीचं जाणवत होतं. एखाद्या व्यक्तीचं वागणं, एखादी परिस्थिती किंवा एखादा व्यवहार, सगळं तुम्हाला वर ठीक दिसत होतं. पण तुमचं मन शांत नव्हतं, कारण तुम्ही साधे नाहीत, तुमचं निरीक्षण अचूक असतं. आता अशी वेळ येईल की ते सत्य स्वतःहून उघड होईल. कदाचित एखादी तुमच्याकडनं ती चूक पकडली जाईल. एखादा मेसेज, एखादी माहिती किंवा एखादं वाक्य तुमचे डोळे पूर्णपणे उघडेल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्याच्यावर आत्तापर्यंत विश्वास ठेवला, ज्याला तुम्ही खूप महत्त्व दिलं, तिथेच आता काहीतरी लपलेलं होतं. आणि सुरुवातीला तुम्हाला हे सगळं बघून ना मन दुखावेल, थोडा राग येईल, थोडी निराशा, थोडा धक्का बसेल. पण लक्षात ठेवा, हे सत्य तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुम्हाला चुकीच्या गोष्टींपासून मुक्त करण्यासाठी आहे, चुकीच्या लोकांपासून मुक्त करण्यासाठी आहे. कारण तुम्ही एकदा सत्य ओळखलं ना की तुम्ही मागे वळून मात्र पाहत नाही. तुम्ही शांतपणे निर्णय घ्याल, कोणाला काही सिद्ध करणार नाही, परंतु तुमच्या कृतीतून तुम्ही सर्वांना उत्तर जरूर द्याल. ही घटना तुमचं मन अधिक मजबूत करेल. तुम्ही लोकांना नव्याने ओळखायला शिकाल. सगळे आपलेच नसतात, ही जाणीव तुम्हाला पुढील मोठ्या यशासाठी नक्कीच तयार करेल. पहिली घटना म्हणजे डोळे उघडणारा क्षण आहे. आता तुम्ही भावनांपेक्षा सत्यावर चालणार आणि हाच बदल तुमचं आयुष्य योग्य दिशेला तुम्हाला घेऊन जाणार. दुसरी महत्त्वपूर्ण घटना म्हणजे अडकलेलं कामं, थांबलेली प्रगती आणि अचानक उघडणारा मार्ग. तर मंडळींनो, ही दुसरी घटना तुमच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. बराच काळ तुम्ही एकाच गोष्टीभोवती अडकून पडला होता. तुमच्या फाईल मंजूर होत नव्हती, महत्त्वाची कामे मंजूर होत नव्हती, पैसे अडकून पडलेले होते, प्रमोशन थांबलं होतं, व्यवसायात व्यवहार पूर्ण होत नव्हता किंवा एखादं वैयक्तिक काम सतत पुढे ढकललं जात होतं. तुम्ही प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा प्रयत्न केला, कागदपत्र पुन्हा तपासली, लोकांशी नम्रपणे बोललात, तुम्ही सर्व काही नियम पाळले, परंतु काहीतरी अडथळा हा येतच होता. आणि या सगळ्यांमुळे तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण झाला होता की मी इतका प्रयत्न करतोय, तरी मला यश का येत नाही, तरी का सगळं काही थांबतंय. परंतु सांगते मी तुम्हाला की माहीत नाही की हा विलंब तुमच्यासाठी संरक्षण होता. चुकीच्या वेळेला गोष्टी पूर्ण झाली असती कदाचित पुढे मोठी अडचण निर्माण झाली असती. आणि आता परिस्थिती वेगाने बदलणार आहे. अचानक योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल.
एखादा सिनियर, अधिकारी, ग्राहक, नातेवाईक किंवा एखादा मित्र जो एका शब्दाने, त्याच्या एका सहीने, एका संधीने तुमचं सगळं काही आता पुढे नेलं जाईल. आणि तुम्हाला जाणवेल की इतके दिवस थांबलो होतो, परंतु आता हे सर्व काही झपाट्याने पूर्ण होत आहे. कारण की ग्रहांची परिस्थिती, ग्रहांची जी स्थिती आहे, ग्रहांची चाल आता अशी बदलते ना की ह्या सगळ्या गोष्टी आता आपोआप झपाट्याने पूर्ण होतील. आणि ह्या घटनेमुळे तुमच्यातला हरवलेला आत्मविश्वास तुम्हाला परत मिळेल. तुम्ही पुन्हा उभं राहाल, पण यावेळी अधिक ठामपणे उभे राहाल. मी चुकीचा नव्हतो, परंतु वेळ चुकीची होती ही जाणीव तुम्हाला आतून मजबूत करेल. कारण काही राशींसाठी ही घटना आर्थिक सुटकेची असेल. तुम्हाला सांगते मंडळींनो, तुमच्यासाठी अडकलेले पैसे मिळतील, कर्जफेडीचा तुम्हाला मार्ग सापडेल, नवीन उत्पन्नाचा स्रोत सुरू होईल. काहींसाठी तर ही करिअरमध्ये मोठी प्रगती असेल, बढती, नवीन जबाबदारी किंवा चांगली नोकरी. काहींसाठी वैयक्तिक आयुष्यातील गैरसमज दूर होतील आणि नातं पुन्हा मार्गी लागेल. ही घटना तुम्हाला एक मोठा धडा शिकवेल. संयम कधीच वाया जात नाही. तुम्ही शांत राहून योग्य वेळेची वाट पाहिली आणि म्हणून आता यश तुमच्या जवळ आहे आणि हे यश आता स्थिर राहणार. ही दुसरी घटना म्हणजे थांबवलेल्या गोष्टींना गती देणारा क्षण आहे हा. आता गोष्टी हलणार आहेत, प्रगती जोमाने सुरू होणार आहे आणि पुन्हा एकदा तुम्ही स्वतःला सिद्ध करणार आहात की सातत्य आणि प्रामाणिकपणा, तुमच्यातला जो प्रामाणिकपणा होता ना, तो शेवटी जिंकलाच. तिसरी महत्त्वाची घटना, नात्याचा भूकंप आणि आत्मसन्मान जागा होणार. तर मंडळींनो, तिसरी घटना ही साधी नाही, ती तुमच्या आयुष्यातील नात्यांना हलवून टाकणारी आहे. बराच काळ तुम्ही काही नाती मनापासून जपलीत. तुम्ही सर्वांचं ऐकलं, समजावून घेतलं, समोरच्याच्या चुका दुर्लक्षित केल्या, स्वतःच्या भावना बाजूला ठेवल्या. कारण तुम्हाला तुटणं आवडत नाही, तुम्हाला टिकवणं आवडतं. पण प्रत्येक वेळी टिकवणं योग्यच असतं असं नाही. आता परिस्थिती अशी बनेल ना की एखादं नातं तुमच्यासमोर आरशासारखं उभं राहील. एखादं वाक्य, एखादी कृती, एखादा प्रसंग आणि तुम्हाला अचानक जाणवेल की तुम्ही एकटेच प्रयत्न करत होतात. समोरची व्यक्ती तुमच्या शांत स्वभावाचा, तुमच्या संयमाचा फायदा घेत होती. सुरुवातीला काही तुम्ही बोलणार नाही, तुम्ही निरीक्षण कराल. कारण तुमच्या राशीचे लोक हे लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. तुम्ही पुरावे गोळा करतात आणि जेव्हा तुम्हाला खात्री पटते ना की तुम्ही शांतपणे कायमचा निर्णय घेता. काहींसाठी ही घटना प्रेम संबंधात मोठा टर्निंग पॉईंट असेल. तुम्ही ठरवाल, हे नातं माझ्या आत्मसन्मानापेक्षा मोठं नाही. काहींसाठी मैत्रीत अंतर येईल, काहींसाठी कुटुंबातील एखादा गैरसमज उघड होईल आणि त्यानंतर सगळं काही स्पष्ट होईल. पण या सगळ्यात एक सकारात्मक गोष्ट घडणार आहे. खरे लोक तुमच्यासमोर अधिक ठामपणे उभे राहतील. जे खरंच तुमच्यावर प्रेम करतात तेच या काळात तुमची साथ देतील. तुम्हाला जाणवेल की कमी लोक असले तरी खरे असणं महत्त्वाचं आहे. ही घटना तुमच्यातील आत्मसन्मान जागा करेल. तुम्ही पुरेसं झालं असं म्हणण्याचं धैर्य दाखवाल. तुम्ही कोणावरही आता अवलंबून राहणार नाही. भावनिक निर्णय न घेता तर्क आणि अनुभव यांच्या आधारे आता तुम्ही पाऊल उचलाल. तिसरी घटना म्हणजे मंडळींनो, नात्यांची शुद्धी आणि तुमच्या स्वाभिमानाचा पुनर्जन्म आता होणार आहे. आता तुमच्या आयुष्यात फक्त तेच लोक राहतील जे तुमची खरी किंमत ओळखतात. बाकीचे सगळं वेगाच्या ओघात दूर जातील आणि तुम्ही आता अधिक मजबूत, अधिक स्पष्ट आणि अधिक शांत व्हाल. चौथी घटना म्हणजे करिअरमध्ये मोठी झेप. तर चौथी घटना तुमच्या कामाशी, करिअरशी आणि प्रतिष्ठेशी थेट जोडलेली आहे. तुम्ही नेहमीच पडद्यामागे काम करणारे, शांतपणे जबाबदारी उचलणारे, चुका न होऊ देणारे व्यक्ती आहात. इतरांना प्रकाश झोतत राहायला आवडतं, परंतु तुम्ही परिणामांवर लक्ष देता. अनेक वेळा तुमच्या मेहनतीचं श्रेय दुसऱ्यांनी घेतलं, तरी तुम्ही वाद न घालता पुढेचं काम तुम्ही सुरूच ठेवलं. आता परिस्थिती बदलणार आहे. अचानक एखादी संधी, एखादा प्रोजेक्ट, नवीन जबाबदारी, वरिष्ठांकडून तुमच्यावरती विशेष विश्वास तुमच्या वाट्याला आता येईल. सुरुवातीला तुम्हाला वाटेल, मी तयार आहे का? पण लक्षात ठेवा, तुम्ही खूप आधीपासून तयार आहात, फक्त वेळ तुमची नव्हती. आता ही घटना तुम्हाला तुमच्या कुवतीची जाणीव करून देईल. ऑफिसमध्ये तुमचं मत विचारात घेतलं जाईल, तुमच्या कामाची दखल घेतली जाईल,
काहींसाठी बढती किंवा पगारवाढीचे दार उघडू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठा क्लायंट, नवीन करार किंवा अचानक वाढलेली मागणी दिसू शकते. महत्त्वाचं म्हणजे आता तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही फक्त काम करणारे राहणार नाहीत, तर निर्णय घेणाऱ्यांच्या रांगेत उभे राहाल. तुमचं विशेष कौशल्य, तपशिलाकडे लक्ष देण्याची सवय आणि प्रामाणिकपणा हे सगळं तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरेल. मंडळींनो, ही चौथी घटना म्हणजे तुमच्या मेहनतीचा स्फोटक परिणाम आहे. इतकी वर्ष तुम्ही जे पेरलेलं बी आता झाड बनून उभं राहणार आहे. आणि आता तयार राहा, कारण आता तुमचं नाव, तुमचं काम, तुमची ओळख आता अधिक ठळकपणे समोर येणार आहे. 5वी महत्त्वाची घटना म्हणजे आर्थिक स्थितीत मोठा बदल होणार. 5वी घटना तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक आहे. आर्थिक उलथापालट, त्यानंतरचं स्थैर्य. बराच काळ तुम्ही पैशांबाबत सतर्क होता. प्रत्येक खर्चाचा हिशोब, प्रत्येक व्यवहाराची खात्री, भविष्यासाठी बचतीची धडपड, हे सगळं तुम्ही प्रामाणिकपणे केलं. पण तरीही काही वेळा परिस्थिती तुमच्या हाताबाहेर गेली. अनपेक्षित खर्च, कुटुंबाची जबाबदारी, अडकलेले पैसे, कर्जाचा ताण, या सगळ्यामुळे तुमच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली होती. तुम्ही अनेकदा विचार केला, मी इतकं नियोजन करतो तरी पैशांमध्ये स्थिरता का येत नाही? परंतु सांगू का, तुम्ही जे पेरलं होतं ना, त्याला वाढवण्यासाठी वेळ तर लागत होता. आता तो काळ आहे ना, संपत आहे. अचानक एखादी आर्थिक संधी तुमच्या दारात येईल. थांबलेलं पेमेंट तुमच्या हातात येईल. जुना व्यवहार फायदेशीर ठरेल. पगारवाढ, बोनस किंवा प्रमोशन मिळेल. व्यवसायात मोठा ग्राहक मिळेल. एखादी गुंतवणूक तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त परतावा देईल. परंतु लक्षात ठेवा, ही घटना केवळ पैसा मिळणं नाही, तर ही तुमच्या मानसिक सुरक्षिततेची देखील सुरुवात आहे. इतके दिवस तुम्ही खर्च करताना 10 वेळा विचार करत होता, आता तुम्ही आत्मविश्वासाने निर्णय घ्याल. काही राशींसाठी तर घर, जमीन, वाहन किंवा मोठी गुंतवणूक करण्याचा विचार तुमचा आता प्रत्यक्षात उतरणार आहे. काहींसाठी तर कर्जफेडीचा मार्ग मोकळा होईल. काहींना कुटुंबासाठी मोठी आर्थिक जबाबदारी पूर्ण करता येईल आणि त्या क्षणी तुम्हाला आतून प्रचंड समाधान मिळेल. या घटनेचा एक आध्यात्मिक पैलू देखील आहे. तुम्ही पैशाला भीतीने नव्हे, तर शहाणपणाने पाहायला शिकाल. पैसा तुमचा शत्रू नाही, तो तुमचा साधन आहे. तुम्ही त्याचं योग्य व्यवस्थापन करायला तयार आहात. 5वी घटना म्हणजे आर्थिक स्थैर्याचा पाया मजबूत होण्याचा क्षण आहे. आता तुम्ही फक्त महिन्याचा खर्च भागवणारे राहणार नाही, तर भविष्य घडवणारे व्हाल. आता तयार राहा, कारण आता तुमच्या हातात केवळ पैसा नाही, तर सुरक्षिततेची आणि आत्मविश्वासाची ताकद आता येणार आहे. 7वी घटना म्हणजे आरोग्य, जीवनशैलीत अचानक बदल घडणार. तर 6वी घटना तुमच्या शरीर आणि मनाशी थेट संबंधित आहे. इतके दिवस तुम्ही जबाबदाऱ्या, कामाचा ताण, कुटुंबाची काळजी आणि भविष्याची चिंता या स्वतःकडे दुर्लक्ष केलं. छोट्या तक्रारी, थकवा, डोकेदुखी, पचनाचे त्रास, झोप न लागणं, मानसिक अस्वस्थता, हे सगळं तुम्ही ठीक आहे म्हणून पुढे ढकललं. परंतु आता तुम्हाला एक जाणीव होणार आहे, जी तुम्हाला थांबवेल. कदाचित एखादा मेडिकल रिपोर्ट, डॉक्टरांचा सल्ला, अचानक आलेला थकवा किंवा एखादा प्रसंग, ज्यामुळे तुम्हाला कळेल की शरीराची आणि मनाची काळजी घेणं अत्यावश्यक आहे. ही घटना तुम्हाला घाबरवणार नाही, तर तुम्हाला जागं करणारे आहे. तुम्ही अचानक तुमच्या दिनचर्येकडे आता लक्ष द्याल. आहारात बदल कराल, नियमित चालणं, योग, व्यायाम सुरू कराल. तुम्हाला झोपेचे महत्त्व तुम्ही ओळखाल. मोबाईल आणि ताण यापासून थोडं अंतर ठेवाल. ध्यान, प्रार्थना, शांत वेळ स्वतःसाठी तुम्ही राखून ठेवाल. आणि सर्वात मोठा बदल मानसिक पातळीवर होईल. तुम्ही प्रत्येक गोष्ट मनावर घेणं कमी कराल. सगळं परफेक्ट असायलाच हवं हा दबाव कमी कराल आणि स्वतःला दोष देणं थांबवाल. काहींसाठी तर हा काळ डिटॉक्ससारखा असेल. जुनी सवय सोडून नवीन आरोग्यदायी सवय अंगीकारण्याचा आता हा वेळ आहे. काहींसाठी मानसिक शांती मिळवण्याचा, जुना ताण, जुने विचार, जुने अपराधभाव सोडून देण्याचा हा काळ असणार. 6वी घटना तुम्हाला शिकवेल की निरोगी शरीर आणि शांत मन हेच तर खरं धन आहे. पैसा, यश, नाती हे सगळं त्यानंतर येतं. तर मंडळींनो, आता तुम्ही स्वतःकडे अधिक जबाबदारीने पाहाल, स्वतःला प्राधान्य द्याल.
आणि हा बदल तुम्हाला केवळ शारीरिक नव्हे तर मानसिकदृष्ट्या देखील अधिक मजबूत, स्थिर आणि सकारात्मक बनवेल. त्यामुळे आता तयार राहा, कारण आता तुमच्या आयुष्यातील नवीन ऊर्जेचा अध्याय सुरू होणार आहे. पुढील महत्त्वाची 7वी घटना म्हणजे सन्मान, प्रतिष्ठा आणि समाजात ओळख मजबूत होणार. 6वी घटना तुमच्या प्रतिष्ठेशी आणि समाजातील स्थानाशी जोडलेली आहे. बराच काळ तुम्ही शांतपणे काम केलं, कोणत्याही दिखाव्याशिवाय तुम्ही सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. अनेक वेळा तुमच्या कामाचं श्रेय मात्र दुसऱ्यांनी घेतलं आणि तुमच्या प्रामाणिकपणाचा फायदा देखील घेतला गेला. पण तरी तुम्ही काय म्हणालात की वाद कशाला करायचा, तुम्ही वाद टाळला, कारण तुम्हाला माहीत होतं आणि जेव्हा वेळ येणार आणि ती खरी साक्ष तुमची देणार. आणि आता तुम्हाला सांगते की ती वेळ आलेली आहे. एखाद्या प्रसंगात तुमचं नाव पुढे येईल, लोकांना तुमची खरी किंमत कळेल. कदाचित ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होईल, वरिष्ठांकडून सार्वजनिक प्रशंसा देखील मिळेल, एखाद्या कार्यक्रमात सन्मानित केलं जाईल किंवा कुटुंबात तुमचं मत निर्णायक ठरेल. पण ही घटना अचानक घडेल आणि तुम्हालाही आश्चर्य वाटेल. परंतु लक्षात ठेवा, हा सन्मान एका दिवसात तुम्हाला मिळालेला नाही, तो तुमच्या सातत्य, शिस्त आणि प्रामाणिक स्वभावामुळे मिळालेला आहे. काहींसाठी तर सोशल किंवा पब्लिक प्लॅटफॉर्मवर देखील ओळख वाढू शकते. काहींसाठी कुटुंबात मान सन्मान वाढेल, काहींना तर एखाद्या मोठ्या जबाबदारीसाठी देखील निवडलं जाईल. आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतात आणि ही घटना तुमचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढवेल. आत्तापर्यंत तुम्ही पडद्यामागे होता, परंतु आता तुम्ही प्रकाश झोतात उभं राहण्याची तुमची वेळ येईल. 7वी घटना म्हणजे तुमच्या किमतीची अधिकृत तुम्हाला ओळख मिळेल. आता लोक फक्त तुमचं काम पाहणार नाहीत, तर तुमचं व्यक्तिमत्व देखील मान्य करतील. कारण आता तुम्हाला सांगते, तुम्ही आता तयार राहा, कारण आता तुमचं नाव, तुमचा सन्मान, तुमची प्रतिष्ठा आता अधिक मजबूत होणार आहे. 8वी घटना ती म्हणजे तुमच्या शत्रूंचा पराभव. तुम्हाला खरंच सांगते की आता गुप्त खेळ उघड होणार आणि तुमच्या सत्याचा विजय होणार. ही 8वी घटना साधी नाही मंडळींनो, ही तुमच्या आयुष्यातील न्यायाचा क्षण आहे. बऱ्याच काळ तुम्हाला जाणवत होतं कोणीतरी तुमच्या प्रगतीवरती सावली टाकत होतं. समोरून गोड बोलणारे परंतु मागून अडथळे निर्माण करणारे लोक, ऑफिसमधील राजकारण, कुटुंबातील गैरसमज, मित्रांमधील मत्सर किंवा व्यवसायातील स्पर्धा, काहीतरी शांतपणे तुमच्या विरोधात काम करत होतं. तुम्ही मात्र संयम ठेवला, कारण तुम्ही भावनेवर नाही तर निरीक्षणावरती चालणारे लोक आहात. तुम्ही पुरावे शोधले, घाई केली नाही, कुणावरही उघडपणे आरोप केले नाही. तुम्हाला आतून त्रास झाला, परंतु बाहेरून मात्र तुम्ही शांत राहिलात. आता वेळ बदलते आहे. विरोधांकडून एक चूक होणार, एखादा खोटा प्लॅन उघडकीस येणार, एखादा मेसेज किंवा एखादी चर्चा किंवा एखादी चूक, आणि आता सगळं काही स्पष्ट होईल. लोकांना कळेल की तुमचं काम किती स्वच्छ होतं. अडथळे कोणी निर्माण केले होते हे त्यांना आता समजणार. आणि ही घटना तुम्हाला सांगते, भांडण घडवण्यासाठी नाही, तर ती तुमची प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी आहे. तुम्हाला ओरडावं लागणार नाही, वाद घालावा लागणार नाही. परिस्थिती मात्र तुमच्या बाजूने स्वतःहून आता बोलेल. तुमच्यासारख्या लोकांसाठी तर आता ऑफिसमध्ये तुमच्यावर टाकलेला खोटा आरोप जो होता, तो त्या आरोप देखील तुमचा आता मिटणार आहे आणि तुम्ही या स्पर्धेत आता स्पष्टपणे जिंकणार आहात. कुटुंबात तुमच्याविषयी गैरसमज दूर होतील, व्यवसायात प्रतिस्पर्धेचा डाव देखील उलटा होईल आणि सर्वात मोठा विजय हा तुमचा बाहेरचा नाही, तर मंडळीन तुमच्या आतला असेल, तुमच्या मनातला असेल. आणि तुम्हाला जाणवेल, संयम हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. जर तुम्ही आधीच रागाने प्रतिक्रिया दिली असती तर कदाचित गोष्टी वेगळ्याच वर्णावर गेल्या असत्या. परंतु आता तुमचा मार्ग स्वच्छ होईल. जे लोक तुमच्या आड येत होते ते स्वतःच बाजूला होतील आणि सर्वात महत्त्वाचं, तुमची प्रतिष्ठा अधिक मजबूत होईल. लोक म्हणतील की हे लोक किती शांत आहे, पण चुकीच्या गोष्टी मात्र तुम्ही सहन करत नाही. मंडळींनो, 8वी घटना म्हणजे सत्याचा अंतिम विजय आहे. आता तुमचं पाऊल अधिक ठाम असेल, तुमचा आवाज अधिक प्रभावी असेल आणि तुमच्या मार्गात उभं राहण्याचं धाडस आता कोणी करणार नाही. त्यामुळे मंडळींनो, तयार राहा, कारण आता तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांचा अध्याय संपत आहे आणि विजयाचा नवा अध्याय सुरू होत आहे. 9वी महत्त्वाची घटना ती म्हणजे तुमच्या भाग्यात आता अनपेक्षित बदल घडणार, तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडणार. तर 9वी घटना तुमच्या आयुष्यात अचानक वळण घेऊन येणार. तुम्ही नेहमीच नियोजन करून चालणारे, प्रत्येक पाऊल मोजून टाकणारे असे लोक आहात. परंतु आता अशी परिस्थिती तयार होईल की तुमच्या प्लॅनमध्ये ती नव्हतीच.
एखादा अचानक प्रवास घडेल, ट्रान्सफर होईल, नवीन जॉब ऑफर येऊ शकतं, परदेशाशी संबंधित संधी येऊ शकते किंवा आयुष्यात बदलणारे भेट, काहीतरी अनपेक्षित घटना घडणार. आणि सुरुवातीला काय होतं की हा जो मोठा बदल घडेल ना, तो तुम्हाला अस्थिर वाटेल, कारण तुम्हाला त्या स्थिरता आवडते. परंतु लक्षात ठेवा, हा बदल तुमच्या विरोधात नाही, तर तो तुमच्या प्रगतीसाठी आहे. कधी कधी ना विश्व आपल्याला आरामाच्या चौकटीतून बाहेर काढून काहीतरी मोठं करण्यासाठी आपल्याला भाग पाडते, कारण ते आपलं यशाच्या जवळ आपल्याला ते नेणारं असतं. काही राशींसाठी तुम्हाला सांगते, हा बदल करिअरमध्ये मोठी झेप ठरेल. काहींसाठी नात्यांमध्ये नवीन सुरुवात होईल, तर काहींसाठी घर किंवा शहर बदलण्याचा निर्णय असेल. आणि काहींसाठी तर आध्यात्मिक जागृती, एखाद्या गुरूंची भेट, एखादा अनुभव जो तुमची विचारसरणी पूर्णपणे बदलावून टाकेल. या घटनेमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही बदल हाताळू शकता. तुम्ही फक्त सुरक्षिततेत जगणारे नाही, तर तुम्ही आव्हान स्वीकारणारे देखील आहात. आणि ही नवी घटना म्हणजे तुमच्या आयुष्याचा अपग्रेड आहे. जुनं पान होतं ना, ते आता बंद होणार आणि नवीन गोष्टी आता तुमच्या आयुष्यात स्वीकारल्या जाणार. हा अध्याय इतका व्यापक आणि अधिक यशस्वी आणि अधिक समाधान देणारा असेल, कारण आता भाग्य तुमच्यासाठी अनपेक्षितपणे चाल खेळणार आहे आणि ती चाल आता तुमच्या फायद्याचीच असणार आहे. 10वी घटना ती म्हणजे की आयुष्य बदलवणारा निर्णायक निर्णय. 10वी घटना तुमच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक टप्पा ठरणार आहे. बराच काळ तुम्ही एका मोठ्या निर्णयाभोवती फिरत आहात. मनात विचारांची गर्दी, हे करू का नको, जोखीम घ्यावी का थांबावं, लोक काय म्हणतील. तुम्ही प्रत्येक शक्यता तपासली, फायदे तोटे मोजले, पण अंतिम पाऊल उचलताना मात्र थोडे थांबलात. आता परिस्थिती अशी बनेल की निर्णय टाळणं शक्य नाही. वेळ तुम्हाला पुढे ढकलेल. कदाचित करिअर बदलण्याची संधी, व्यवसाय विस्तार, नात्यात पुढे जाण्याचा, संपवण्याचा निर्णय, घरापासून घर बदलणं किंवा शहर बदलणं, मोठी गुंतवणूक, काहीतरी तुम्हाला सांगते, काहीतरी ज्यामुळे तुमचं आयुष्य नवीन दिशेने वळेल. सुरुवातीला थोडी भीती वाटेल, कारण तुम्हाला सुरक्षितता आवडते. परंतु लक्षात ठेवा, तुमचं विश्लेषण कौशल्य, तुमची शिस्त, तुमचा अनुभव आणि तुम्हाला चुकीचा निर्णय घेऊ देणार नाही हे निश्चितच. कारण तुम्ही भावनेवर नाही, तर स्पष्ट विचारांवरती चालतात. आणि ही घटना तुम्हाला आतून बदलवून टाकेल. तुम्ही म्हणाल की मी करू शकतो, या भावनेने तुम्ही आता पुढे जाल. एकदा निर्णय घेतला की तुम्ही आता मागे वळून पाहणार नाही. तुमच्यातील नवा आत्मविश्वास लोकांना आता दिसणार आहे. तुमच्यातील काही जण तर हा निर्णय तुमच्यासाठी आर्थिक प्रगतीचा दरवाजा उघडेल. काहींसाठी तर मानसिक मुक्ती देईल, तर काहींसाठी आयुष्याची संपूर्ण दिशा बदलावून टाकेल. 10वी घटना म्हणजे भीतीवर विजय आणि स्वतःवरचा विश्वास ठेवण्याचा क्षण आहे. आता तुम्ही परिस्थितीचे बळी राहणार नाही, तुम्ही परिस्थिती घडवणारे आहात आणि तयार राहा, कारण हा निर्णय तुमच्या भविष्यातील यशाचा पाया ठरणार आहे. 11वी आणि महत्त्वपूर्ण घटना म्हणजे संपूर्ण जीवन परिवर्तन, कर्मफळाचा अंतिम निर्णय. तुम्हाला सांगते, ही 11वी घटना म्हणजे फक्त एक घटना नाही, तर ती तुमच्या आयुष्याचा संपूर्ण हिशोब पूर्ण करणारा क्षण आहे. आत्तापर्यंत जे काही घडलं, अन्याय, मेहनत, शांतपणे तुम्ही सगळं काही सहन केलं. तुम्ही अपमान सहन केले, न बोलता तुम्ही मदत केली, स्वतःच्या भावनांना दाबून ठेवून निर्णय घेतले, या सगळ्याचं आता उत्तर मिळणार आहे. तुम्ही नेहमी विचार केला, मी चुकीचं काय केलं, पण सत्य असं आहे की तुम्ही चुकीचे नव्हता. फक्त वेळेआधी तुम्ही फक्त तयार होता. पण विश्वाने काय केलं, तुम्हाला थांबवलं, कारण मोठ्या भूमिकेसाठी, मोठ्या गोष्टींसाठी तुमची तयारी चालू होती. आणि ही आता 11वी घटना तुम्हाला एका नव्या पायरीवर उभा करेल. तुम्हाला अचानक जाणवेल की तुमचं विचार विश्व बदललेलं आहे. आधी ज्या गोष्टींसाठी तुम्हाला तासनतास तुम्ही चिंता करत होत्या, आता त्या तुम्हाला लहान वाटतील. आधी ज्या लोकांना खुश ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करत होता, त्यांची आता गरजच उरणार नाही, कारण तुम्ही स्वतःला मान्यता द्यायला शिकलेला आहात. ही घटना कशी घडेल, तर एखादं मोठं यश तुमच्या नावावर येईल, एखादी जुनी अडचण कायमची संपेल, एखादं नातं स्पष्टपणे तुमच्या बाजूने उभं राहील, किंवा अचानक एखादी मोठी संधी मिळेल जी तुमचं आयुष्य अपग्रेड करेल. आणि हा सर्वात मोठा बदल बाहेर नाही, तर तो तुमच्या आतमधून तुम्हाला जाणवेल. आता भीतीवर चालणार नाही, तर तुम्ही आत्मविश्वासावर चालाल. प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या दडपणातून तुम्ही बाहेर याल. मी पुरेसा आहे ही भावना स्वीकाराल. तुमच्या काही लोकांसाठी तर हा काळ आध्यात्मिक जागृतीचा देखील असेल. तुम्ही शांततेत शक्ती शोधाल. काहींसाठी हा सामाजिक सन्मानाचा काळ आहे. लोक तुमचं मत विचारात घेतील, तुमच्या अनुभवाचा आदर करतील. काहींसाठी आर्थिक आणि व्यावसायिक स्थैर्याचा शिखरबिंदू असेल. 11वी घटना म्हणजे कर्मफळाचा अंतिम निर्णय. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना त्यांच्या
कृतीचं उत्तर आता मिळेल. तुम्ही सुडाने उत्तर देणार नाही तर तुम्ही तुमच्या प्रगतीने उत्तर द्याल. आता तुमच्या आयुष्यात एक नवं युग सुरू होत आहे. जुनं दुःख, जुना चुक्या, जुने अपमान हे सगळं काही मागे राहील. पुढे असेल स्पष्ट विचार, मजबूत आत्मसन्मान आणि स्थिर यश. त्यामुळे तयार राहा, कारण आता तुम्ही फक्त परिस्थितीला सामोरे जाणारे नाही तर तुम्ही परिस्थिती घडवणारे आहात. आणि आता तुमचा काळ सुरू झाला आहे मंडळींनो, आणि आता यावेळी तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. ह्या ज्या 11 घटना सांगितल्या आहेत ना, ते केवळ शब्द नव्हते, ते तुमच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास, तुमचं आयुष्य बदलवून टाकणारा टप्पा आहे. इतके वर्ष तुम्ही शांत राहून प्रामाणिकपणे कोणालाही त्रास न देता तुमचं कर्तव्य करत राहिलात. तुम्ही तुमची किंमत कमी केली, तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष झालं, तुमच्या भावनांना कोणी समजून घेतलं नाही, परंतु तुम्ही थांबला नाहीत. आता वेळ बदलते आहे. आता परिस्थिती तुमच्या बाजूने उभी राहणार आहे. तुमच्या संयमाचं तुम्हाला फळ मिळणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही कमजोर नाही, तुम्ही संयमी आहात. तुम्ही घाबरत नाही, तुम्ही विचारपूर्वक पाऊल टाकणार आहात. आता तुमचं नवं पर्व सुरू होत आहे, आत्मविश्वासाचं, स्थैर्याचं आणि सन्मानाचं आणि तुमच्या यशाचं. तुम्हाला सांगते, जुन्या वेदना मागे टाका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. तर मंडळींनो, अगदी सकारात्मक विचारांनी आणि पॉझिटिव्हपणे कमेंट बॉक्समध्ये आता लिहा, माझा काळ सुरू झाला आहे. तुम्हाला सांगते, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण विश्व आता तुमच्या बाजूने उभा आहे आणि ही वेळ आता कोणीही थांबवू शकत नाही. ही वेळ तुमची सुरू झालेली आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा. नक्कीच तुमचा काळ सुरू झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुमच्या मनाला जरा पण आवडला असेल ना, तर लाईक करायला विसरू नका. आणि हो, माझी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. भेटूया अशाच नवनवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.